आजच्या रूपाने छत्रपती शिवराय आणि शंभू महाराज आजही तुमच्यामध्ये चिरंतन रूपाने जिवंत आहे। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत अशा किल्ल्यावर जो किल्ला मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक मानले जाते, म्हणजेच रामशेज। रामशेज हा किल्ला नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावर असून नाशिक दुंडोरी रोडवर आशेवाडी फाट्यापासून आत गेल्यानंतर आपण आशेवाडी गावामध्ये पोहोचतो। रामशेज किल्ल्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा। शुभ सकाळ मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी निरंजन तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे निरंजन देशमुख ब्लॉग्स। मित्रांनो, आज आपण आलो आहोत रामशेज ट्रेकसाठी। रामशेज हा किल्ला मागे बघू शकता तुम्ही। आता आपण आहोत आशेवाडी गावामध्ये, म्हणजेच रामशेजच्या पायथ्याशी, आणि इथं आपण आता आपली बाईक पार्क केलेली इकडे, आणि आता आपण निघालोय रामशेज ट्रेकसाठी। चला तर मग बघूया रामशेज ट्रेकला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इसवी सन 1682 मध्ये दख्खन काबीज करण्याचा छंग हा औरंगजेबाने बांधला होता, आणि त्याची सुरुवात ही रामशेज किल्ल्यापासून करण्यात आली। त्यावेळी मोगली सरदार शहाबुद्दीन फिरोजजंग हा 35 ते 40 हजार फौजेनिशी रामशेज किल्ल्यावर चाल करून आला। त्यावेळी गडावर 600 मावळे आणि फारच तुटपुंजी रसद होती। तरीही मराठ्यांच्या गनिमी काव्याने शहाबुद्दीन खानाला 2 वर्षे झुंजवत ठेवलं। त्यानंतर मोगली सरदार फतेह खान याला या मोहिमेवर धाडण्यात आले, परंतु 600 मावळ्यांनी तब्बल 6.5 वर्ष हा किल्ला झुंजवत ठेवला। नमस्कार मित्रांनो, आपण आता अर्ध्यापर्यंत पोहोचलोय। रामशेज किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आपण पोहोचलोय, आणि इकडे रामाचं मंदिर लागतं। ह्या किल्ल्याला रामशेज असं नाव पडलं का पडलं तर इथे रामाची शेज आहे, म्हणजे जिथं प्रभू श्रीराम श्रीलंकेला जाताना इथे त्यांनी काही काळ विश्रांती केली होती। त्याच्यामुळं त्यांची ती जी खोली आहे, म्हणजे शेज म्हणजे खोली, तर ती आरामाची खोली या ठिकाणी आहे, जिथे ते आराम करायचे, म्हणून या किल्ल्याला रामशेज असं नाव पडलं। इथं त्यांचं मंदिर आहे, आपण मध्ये जाऊन एकदा बघूया। मित्रांनो, जिथे रामाची शेज आहे, जिथे प्रभू श्रीराम विश्रांती घ्यायची, त्याच्याच खाली हे कुंड आहे पाण्याचं। खूप नितळ पाणी आहे, पिण्यालायक पाणी आहे, म्हणजे आम्ही सुद्धा याच्यातून बाटली भरून पिलं पाणी। आणि आपलं फिल्टरेट जे पाणी होतं, आपण आरो वगैरे वापरतो, त्याच्यापेक्षा बेस्ट चव आहे या पाण्याची। खरंच एकदा याचा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे। आणि हा चमत्कार आहे की इतकं नितळ पाणी या किल्ल्यावर मिळतंय, हा खूप मोठा चमत्कार आहे मित्रांनो, आता इथून आपण रामाचं दर्शन घेऊन वरती चाललोय, जिकडे रामशेज किल्ला, वरती गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला आपल्याला बघायला मिळतो। आणि त्यासोबतच काही अवशेष हे मराठ्यांचा इतिहास जो इसवी सन 1682 मध्ये घडलाय, त्याचीही आठवण करून देतो। चला तर मग बघूया तो किल्ला। मित्रांनो, हा जो बघताय तुम्ही, हा टेहणी बुरुज म्हणतात त्याला। चोर दरवाजा पण नाव पडलं याचं। चोर दरवाजा असं बघू शकता तुम्ही। इथून लक्ष ठेवलं जायचं, कुठला शत्रू येतोय याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवलं जायचं या ठिकाणाहून। आता याची बरीचशी पडझड झाली आहे, पण इथे एक खिडकी होती, आणि याला चोर खिडकी असं नाव होतं।
नमस्कार मित्रांनो, आपल्याला इथे रामशेज किल्ल्यावर आज गड संवर्धन करणारी टीम किंवा आपण त्यांना मावळे म्हणू शकतो, जे आपल्याला खऱ्या अर्थाने मावळे म्हणू शकतो, जे आपल्याला इथे भेटलेले जे गड संवर्धनचं काम करतात ते, आणि हे सर आपल्याला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील. सर सांगा, तुमची संस्था कधीपासून कार्यरत आहे, काय काय? बिलकुल. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामशेज दुर्गांवर छत्रपती शिवरायांच्या पाऊल खुणांच्या इतिहासाच्या आणि पुरातन अशा पाऊल खुणा या ठिकाणी आहेत. नाशिक जिल्हा महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त दुर्गांचा जिल्हा आहे. नाशिकमधले सह्याद्रीच्या 9 शिखरांमध्ये वसलेले 60हून अधिक किल्ले आणि त्या किल्ल्यांना इतिहासाच्या अनेक मोठ्या पाऊल खुणा जडलेल्या आहेत. अनेक घटना आणि घडामोडींनी भारलेले हे किल्ले. इथं अनेक शौर्य आणि पराक्रमाच्या गाथा झाल्या, अनेक बलिदानं या किल्ल्यांवर झालेली. कनेरगडावर रामजी पांगेरा, साल्हेरवर सूर्यराव काकडेंचं बलिदान झालं. हातगडला गंगाजी गोगाजी मोरे देशमुख शिवकाळामध्ये आसन आलीशी लढताना धारातीर्थ पडले. रामशेजच्या किल्ल्याच्या 6.5 वर्षाच्या या अजिंक्य लढ्यामध्ये ज्या सरदारांनी आणि मावळ्यांनी आपला संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आणि छत्रपती शिवरायांचा, शंभू महाराजांचा गनिमी कावा ज्या किल्ल्यावर आबादी ठेवला, त्या ह्या पवित्र रामशेज किल्ल्यावर मी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने तुमचं स्वागत करतो. माझ्या संस्थेची ओळख देतो. मी राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा संस्थापक आहे. माझ्यावर माझे सहकारी वेडात मराठे वीर दौडले 7. त्याच पद्धतीने आज आम्ही आजच्या मोहिमेला 7 जण आलेलो आहे. मनावर सक्ती नसते. सन 2001 पासून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या या पुण्यभूमी ही खरं अर्थाने नाशिक नगरी ही दुर्ग पंढरी महाराजांच्या आणि शूर मावळ्यांच्या रक्ताने पुनीत झालेल्या पुण्यभूमीमध्ये ज्या बलिदानाची धारातीर्थ आज उद्ध्वस्त अवस्थेत, भग्न अवस्थेत, नष्ट होण्याच्या स्थितीत तडपडले, बुरुज पडले, टेळणी बुरुज राहिले नाही, चोर खिंड राहिली नाही, किल्ल्यावरचे वीरगळी संपले आहे, किल्ल्यावरचे ऐतिहासिक मंदिरं नष्ट झाले, किल्ल्यावर सरदाराचे वाडे नाही, सैनिकांचे जोते नाही, शूरवीरांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या कुठल्याही स्मृती स्मारक किल्ल्यांवर राहिलेली नाही. आता बघा ना, रामशेजवर 6.5 वर्षाचं युद्ध झालं, परंतु या युद्धाचं चिरस्मारक इथे कुठे? रायगडला गेल्या उंबर किल्ला आपण थांबतो आणि उंबर किल्ला काय सुंदर स्मारक बांधलंय. एक लक्षात ठेवा, प्रतापराव गुजर आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या त्या उंबरखिंडमध्ये काय सुंदर असं स्मारक झालंय. परंतु आपल्या नाशिकमध्ये साल्हेरच्या पायथ्यावर सूर्यराव काकडेंचं स्मारक होण्याची फार गरज आहे. रामशेज किल्ल्याच्या पायथ्याला रामशेजच्या 6.5 वर्षाच्या काळात ज्या शूर मावळ्यांनी आणि ज्या सरदाराने आपलं समर्पण दिलं, आपला त्याग केला आणि शत्रूला 6.5 वर्ष झुंजवला आणि पराभूत केला, त्या मुठभर मावळ्यांच्या कर्तृत्वाची स्मारक या किल्ल्याच्या पायथ्याला कुठे नाही, साधा चिरा नाहीये. गेल्या 21 वर्षापासून आम्ही दुर्गांवर श्रमदानाच्या माध्यमातून स्वकष्टाने, स्वखर्चाने आणि स्वलंबनातून श्रमदान करतोय. ह्या श्रमदानाच्या माध्यमातून या किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तू येणाऱ्या शिवभक्तांना, दुर्ग भक्तांना कळाव्यात, दिसाव्यात, त्यांना बघायला मिळाव्यात, यासाठी दुर्ग संवर्धनाची चळवळ सातत्याने राबवतो. हजारो पत्र आम्ही सरकारला पाठवत असतो, शासनाला पाठवत असतो. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, शिवभक्तांनाही जाणीवा करून देतो का शिवाजी महाराजांची खरीखुरी स्मारक असेल तर ती दुर्ग आहे. दुर्ग आहे. महाराजांनी समुद्रामध्ये आरमार उभं केलं होतं, पण दुर्गांच्या रूपाने छत्रपती शिवराय आणि शंभू महाराज आजही तुमच्यामध्ये चिरंतन रूपाने जिवंत आहे. आज त्या महाराजांची मूळ स्मारक त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण कुठलं तरी पातक करतो की काय, अशी परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये दुर्गांचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो, रामशेज किल्ल्यावर तुमची आमची भेट झाली हे भाग्याचं लक्षण आहे. अनेकांबरोबर संवाद आम्ही करत असतो, किल्ल्याची माहिती देत असतो. किल्ल्यांच्या संवर्धनामध्ये तुमचं योगदान कसं असलं पाहिजे, किल्ला बघताना काय काळजी घेतली पाहिजे, किल्ल्याची जागृती कशी केली जाते, या भूमिकेने आम्ही सातत्याने कार्यरत राहत असतो. माझं सरांना एवढं तळमळीने सांगितलं सरांनी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून एक शब्द देतो सरांना की आज त्यांच्यावर अशी परिस्थिती आली आहे का वेडात मराठी वीर दौडले 7 म्हणण्याची, पण एक दिवस तेच म्हणतील का वेडात मराठी वीर दौडले 1-7. या परिस्थितीत आपण खरंच गडकिल्ले जपणं फार गरजेचं आहे. मुघलांनी किंवा अल्लाउद्दीन खिलजीनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या आपण वारंवार परत कुठल्या तरी शिवसंवर्धन किंवा शिवकालीन
ठिकाणी येऊन आपण आपले नावं करून जातोय, बदामाचे आकार वगैरे करून जातोय, तर हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. कारण हा याच्यावर खूप इतिहास घडून गेलेला आहे. तर माझी एवढीच विनंती का असं काही करू नका, महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या गडकोटांना काळीमा फासू नका, असं काही करू नका मित्रांनो. बाकी एकच की छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आम्ही केव्हाची चोरखिंड शोधत होतो, त्यासाठी किल्ल्याला 2 वेळेस वळसा पण झाला आमचा, आणि फायनली इकडे आम्हाला आता चोरखिंड सापडली. इकडे ही चोरखिंड आहे, हिच्यावरून निगराणी ठेवली जायची. आणि जर कधी किल्ल्यावर जर अचानकपणे हल्ला जर झाला तर ह्या वाटेने किंवा या चोर वाटेने किंवा चोरखिंडीने आपल्याला लपता येत होतं किंवा इथून खाली उतरता येत होतं. तर ही चोरखिंड होती, ते आपण बघू शकतो मध्ये. 1 मिनिट. या वाटेने खाली उतरवलं. जर कधी किल्ल्यावर युद्ध झालं तर या वाटेने खाली उतरवण्याचा प्रयत्न हा होत होता. इतिहास सांगायचं झाला तर 1682 साली शहाबुद्दीन खान या किल्ल्यावर चालून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला दख्खन हे काबीज करायचं होतं, त्याच्यामुळे हा प्रयत्न होता. आणि रामशेज किल्ला हा सपाट भूमीवर आहे, त्याच्यामुळं त्याला वाटलं की हा किल्ला सहजासहजी तो काबीज करून घेईल. पण तरीही त्याला 6 वर्ष झुंजवत ठेवला मराठ्यांनी. इतका मोठा इतिहास आहे या किल्ल्यामागे, त्यामुळेच हा किल्ला सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. आजच्या परिस्थितीत या किल्ल्यावर फक्त जर काही बघायला मिळत असेल ते फक्त हे की इथे तटबंदी आहे, पाण्याच्या टाक्या आहे, काही बुरुज आहे, बस एवढंच उरलंय. बाकीचं सगळं इथे नष्ट झालेलं आहे. अजून बरेचसे किल्ले असे का जे नास्तनाबूत होत आहेत, त्या परिस्थितीकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. तसंच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासाठी एक नवीन किल्ल्याचा व्हिडिओ किंवा नवीन एक व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत.
तोपर्यंत बघत राहा निरंजन देशमुख ब्लॉग्स.